नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. संतोष देशमुखांच्या हत्येला आज 3 महिने झाले आणि 3 महिन्यानंतर आज थोडीशी खरोखर महत्त्वाची व्हिडिओ आहे. अगदी व्यवस्थितपणे पहा. अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत. संतोष देशमुखांच्या खुनानंतरच्या 3 महिन्यानंतर आज आरोपी कोण आहेत खरे हे आज सिद्ध करण्यात आले, हे आज सांगण्यात आले आणि त्या आरोपींची सगळी यादी ही तुम्ही पाहता येते. सगळ्यात पहिला आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव आहे. त्या माणसाचं नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यानंतर ती बाकी सगळी चाटेन फिटे आंधळेन सांगळेन पांगळे कोण असतील ते त्यातला अजून एक जण सापडलाच नाही. तो कुठं तिच्या आयला जमिनीत गेला का कोणी आकाशाने गिळला की काय त्याचं झालं ते काही समजतच नाही. की कुठं आत्महत्या करून मरून गेला, काही कशाचं काही माहिती नाही आहे. काय नक्की झालं, कुठे गेला तो 3 महिन्यात अजूनही सापडलेला नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण आता कुठं ना कुठंतरी थोडासा संतोष देशमुखांना एक पहिल्या टप्प्यातला न्याय मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. वाल्मिक कराड हा एक अत्यंत क्रूर असा व्यक्ती होता, ज्यानं किंवा या सगळ्यांनी त्या संतोष देशमुखांची जी काही हत्या केली ही अत्यंत क्रूर होती. हे त्या सगळ्या पोलिसांच्या चार्जशीटमध्ये किंवा त्या पोलिसांनी जी काही माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं. म्हणजे कोण काय अंगावर त्याच्या मुतलं काय, की त्याच्या व्हिडिओ काय बनवल्या, मग शेवटचा जीव जातानाच्या त्या व्हिडिओ काय बनवल्या, कोणी लाथा मारल्या तोंडांवरती, कोणी डोळ्यामध्ये बोटं घालण्याचा प्रयत्न, इतकं भयंकर ते सगळ्या गोष्टी केल्यात की यांना सालं नरकात नाही यांना उकळत्या तेलामध्ये डायरेक्ट तळूनच काढलं पाहिजे. पण हा वाल्मिक कराड आता अडकला आहे. हा वाल्मिक कराड एक 2-3 महिने चालली होती यांची तानातानी खेचाखेची. धनंजय मुंडे आहेत, मग मला काही टेन्शन नाही, माझ्या हात आहे आमच्या मुंडे साहेबांचा, मी वाचू अशा आविर्भावामध्ये होता. पण एकीकडून सोशल मीडियावरून उठलेलं रान, एकीकडून विरोधकांनी उठवलेलं रान आणि या सामाजिक सगळ्या लोकांनी उठवलेलं रान, याच्यामुळे ही सगळी लोकं सापडली. या प्रकरणाला जातीचा देखील रंग लागला, म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असा देखील रंग लागला. पण या सगळ्या गोष्टी रंगाच्या लागण्यापेक्षा या वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ उतरलेल्या लोकांना माझा एक प्रश्न आहे. तुमच्या घरातला जेव्हा कोणी जाईल, तुमच्या घरातल्याला जेव्हा कोणी असा मृत्यू देईल, त्याला असं मारलं जाईल, तेव्हा तुम्ही जात बघाल की काय बघाल याचा जरा स्वतःला प्रश्न विचारा. खुनी असतो. एखादा गुन्हा केलेला माणूस हा गुन्हेगार असतो. त्याला कुठलंही आश्रय किंवा कोणतंही अभय देता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचा समाजाचा नियम आहे. पण आमची लोक जातीच्या एवढ्या घाणेरड्या आहारी गेलेत, एवढ्या आहारी की त्यांचं म्हणजे त्यांना काय केलं पाहिजे हेच त्यांना समजत नाही आहे. एका गुन्हेगाराला पाठीशी घालतायत. आज लाजा वाटल्या पाहिजे त्या सगळ्यांना ज्यांनी वाल्मिक कराडच्या मागे समर्थनार्थ सगळ्या गोष्टी दाखवल्या. पण आज हा वाल्मिक कराड मुख्य आरोपी निघाला, आज कायद्यानं त्याला मुख्य आरोपी ठरवला, ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. आता यांना फाशी देणार की यांना असंच जन्मठेपेची शिक्षा देऊन आयुष्यभर यांना तसंच जेलमध्ये ठेवणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण फाशी ही सगळ्यात महत्त्वाची ठरेल. फाशी हा संतोष देशमुखांना मिळालेला एक महत्त्वाचा न्याय ठरेल एवढं मला वाटतं. जन्मठेप म्हणजे असंही आयुष्य जगलंच की मग मरेपर्यंत, मृत्यूपर्यंत, त्याच्यात कुठलीही हे आली. म्हणजे ज्या संतोष देशमुखांचा क्षणात जीव गेला, त्या जीव गेल्यानंतर त्यांना शिक्षा काय मिळाली, जर जन्मठेप मिळाली तर त्याच्या गेलेल्या जीवाला किंवा याला न्याय असं माझ्या तरी नजरेतून मला दिसत नाही आहे. कारण ते 60 वर्ष 70 वर्ष आपलं म्हातारपण येते तोपर्यंत जगतच राहणार. त्यांना फाशी हीच योग्य शिक्षा राहील असं मला तरी वैयक्तिक वाटतं. त्याच्यामध्ये अनेक जण त्या अंजली दमानिया वगैरे सांगतात की धनंजय मुंडे देखील आहेत, मग यांनी राजकीय बळीचा बकरा यांना सगळ्यांना खालच्यानं बनवलं का तर बरोबरपर्यंत हाती येऊ नयेत, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये काय तथ्य काय नाही आहे ते बाजूला ठेवा सगळं. पण आरोपी सापडले, आरोपी सिद्ध झाले, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि संतोष देशमुखांचा खून हा जे काही त्या पोलिसांनी सगळी प्राथमिक माहिती दिली, मग त्या सगळ्या काय ते आवादा कंपनी करून काय हप्ते बिप्ते खंडणी बिंडणीच्या प्रकरणातून तो राग आणि त्या सगळ्या भांडणाने या सगळ्या गोष्टी होत गेल्या पुढे त्यांची हत्या झाली. पण हत्या ही प्रत्येक माणसाला एक, मला असं वाटतं, एक क्रौरपणा त्यातला दाखवते. त्या माणसाची निच्चांक काय असतो त्या माणसाचा बुद्धीचा ते दर्शवत असते. आणि आपल्या कायद्यांमध्ये, आपल्या संविधानामध्ये हत्या करणाऱ्याला एकच शिक्षा, ती म्हणजे फाशीची शिक्षा. त्याच्यामुळे या सर्वांना फाशीच व्हावी. आणि या सर्वांना मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचा समाजाने कोणत्याही प्रकारचा अभय देऊ नये या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.